पुढची बातमी पाहूयात। अजित पवार यांनी भाजपवरती हल्लाबोल अजूनही सुरूच ठेवलाय। भाजपचं बकासूर आहे असं अजित पवार म्हणतायत। महायुतीचं गाडं गडगडलंय असं सुद्धा त्यांनी सांगितलंय। दरम्यान अजित पवार काय म्हणतात ते आपण पाहतोय। शहरापेक्षा स्वतःला आणि स्वतःच्या परिवाराला मोठं करण्याची राक्षसी भूक, त्यामुळे शहराची परिस्थिती बिघडली हे मला बघवत नाहीये। भाजपची राक्षसी भूमिका पाहवत सुद्धा नाहीये। भ्रष्टाचारी राक्षसांचं दहन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलोय। हप्तेखोरी सुरू आहे, काहींना सत्तेची मस्ती आणि माज झालाय। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए, जसं हिंदीमध्ये म्हणतात, ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। देवेंद्र फडणवीसजींनी संपूर्ण निवडणुकीमध्ये, नगरपालिकेमध्ये, आत्ता महानगरपालिकेमध्ये कधीही मित्रपक्षावर किंवा विरोधी पक्षावर सुद्धा कुठेही टीका केली नाही। उलट डेव्हलपमेंट, विकसित महाराष्ट्र, विकसित संभाजीनगर, विकसित पुणे हेच मांडता येईल। हीच अपेक्षा अजित पवारांकडनं आहे, हीच अपेक्षा एकनाथ शिंदेजीकडनं आहे। एकनाथ शिंदेजी सुद्धा बऱ्यापैकी या अपेक्षा पूर्ण करतात आहे। मित्रपक्षाला ते त्या ठिकाणी मनभेद होणार नाही अशी काळजी घेत आहे। अजितदादांनी मात्र त्या दिवशी असं बोलायला नको होतं। टेटको रस्त्यावर मुळा नदी सुधार कार्यक्रम 300 कोटीचा, स्वच्छतेच्या निमित्त, पण शहर तुम्हाला स्वच्छ दिसतं का? धूळ आणि कचरा त्या ठिकाणी दिसतो। पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे। राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये। त्यामुळे शहरामध्ये लुटालूट गँग तयार झालेली आहे आणि या भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे। चव्हाण म्हणतात की युती धर्म फक्त भाजपनेच पाळावा, काय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे। सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतोय। सांगितलेलं बरोबर आहे, सगळ्यांनीच युती धर्म पाळला पाहिजे, आम्ही पण त्या ठिकाणी पाळतोय।